आता तुम्ही सगळेजण येता इथे, इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? त्या प्रतिमा तिथे आहेत, ताजे हार घातलेले आहेत, दिवा पेटलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे. कसं वाटतं? नको, इथं पुन्हा यायला नको असं वाटतं ना? घ्यावंसं वाटतं ना? तर त्यामुळे बघा, आपण शाळेला काय म्हणतो? मंदिर, विद्यालय. तर म्हणून मंदिर म्हटल्यानंतर जे सगळं दिसलं पाहिजे ते इथं वातावरणाच्या संदर्भात सुद्धा आहे. त्या अर्थाने स्वच्छता पाहिजे. आणि मग जे आता वर्णन केलं, तिथे आल्यानंतर वाटतं का इथं बसावं म्हणून? देवळात गेल्यानंतर वाटतं ना, देवाची द्वारी ती बसा क्षण बरी, कथा क्षण बरी. का बसा? बरं वाटतं, छान वाटतं, पवित्र वाटतं. अग्निहोत्र का करायचं? अग्निहोत्र का करायचं? काही जणांच्या मनात आलं असेल ना, काय झालंय, कशाला अग्निहोत्र पाहिजे? निवासी वर्ग नाही का? निवासी वर्गामध्ये दररोज सकाळी 4:30ला उठून आवरून 5:30 वाजता चहा घेऊन 5:45 वाजता पहिलं अग्निहोत्र होतं. काय तुमचं मत काय? असावं की नसावं? काय होईल त्याने? आमचे मित्र आहेत कोकणामध्ये, आंब्याची बाग आहे त्यांची. एकेकाळी ते स्वतः किनारपट्टीवर क्रमांक 1चा व्यवसाय रासायनिक औषधांचा, आंब्यावर 1 क्रमांक, कीटकनाशक वगैरे, खत पासून सगळं कसं करायचं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडून सगळ्यात मोठी चूक घडते, त्यांनी सगळं बंद करून टाकलं. आणि क्रमशः तुम्हाला आश्चर्य वाटेल, आंब्याच्या बागेत देशी गाई गोठा उभा केला. त्या देशी गाईंच्या काय शेण आणि मूत्रापासून कीटकनाशक तयार केली. हे माणसाच्या उंची एवढे रांजण, त्याच्यामध्ये ट्रकलोड कडुनिंबाचा पाला, कोकणात कारण कडुनिंब होत नाही, तो पाला, आणि त्याच्यामध्ये हे शेण, गोमूत्र या सगळ्याचे अर्क, आणि त्याच्यापासून खतापासून कीटकनाशक. मला आश्चर्य वाटेल, कोकण किनाऱ्यावर मोठं कृषी विद्यापीठ आहे. त्या कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा अमेरिकेतल्या आलेल्या लोकांना सेंद्रिय आंबा मिळाला नाही. तो आंबा यांच्या बागेत मिळाला. 11वी झाली शिकलेली व्यक्ती, जुनी 11वी, आणि या एका प्रयोगाला विद्यापीठाने त्यांना कृषीभूषण ही पदवी दिली. सेंद्रिय आंब्याचं उत्पादन हे संशोधन विद्यापीठाचं हवं की एखाद्या शेतकऱ्याचं हवं? विद्यापीठाचं हवं ना. पण विद्यापीठाने हे संशोधन केलेलं नाही. तर त्याचं सांगायचं वैशिष्ट्य हे की जशी गोशाळा उभी केली, पूर्ण बागेमध्ये अग्निहोत्र सुरू केलं. आंब्याच्या बागेत अग्निहोत्र, ते वनस्पती आहे. इथं कोण आहे आमच्या समोर? बालब्रह्म. त्याला प्रसन्न करायचं असेल तर काय करायला हवं? महिन्यात एकदा तरी करा ना अग्निहोत्र. काल सांगितलं ना कधी करायचं ते. त्या महिन्यातले सगळ्यांचे जन्मदिवस असतील, पती पौर्णिमा, त्या दिवशी तरी करा. पण शाळेच्या पहिल्या दिवशी केलं तर चालेल की नाही? बघा, प्रयत्न करा या वर्षापासून. पहिल्या दिवशी अग्निहोत्र करायचं. जी नवीन मुलं येणार आहेत त्या मुलांना त्यांच्या आई बाबांना म्हणायचं बसा. किती बसतील? 10-12 जण बसतील. 2 तरुण, 4 जण मुख्य मुलांना बसतील. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. त्याचा परिणाम होईल की नाही सांगा? त्या बालकांवर विचारतील का, हो काय झालं हे? आमचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, प्रत्येक आम्ही करताय का अग्निहोत्र केल्यामुळे? वाटेल बालकांना? कोणाच्या बालकांना वाटेल? जरा हात करावं, आम्ही जिथं आपण बघू दे. त्यामुळे शाळेचं वातावरण आम्ही अनुभवलेलं आहे. गेली 20 वर्ष मी अनुभवले की त्या काळात त्या परिसरात जे जे घडतं ते सगळं एकदम छान, उत्तम असंच घडतं. कारण तिथलं वातावरण, दररोजच्या अग्निहोत्राने जी शुद्धता येते
नुसत्या वातावरणात नाही, त्या वातावरणाचा परिणाम आपल्यावर मानवी मनावर होतोच ना. म्हणून वातावरण कसं पाहिजे, जसं स्वच्छ पाहिजे, जसं पवित्र पण पाहिजे. मंदिर, विद्या मंदिर, विद्यालय या अर्थाने तिथलं वातावरण हे पवित्र पाहिजे, शांत पण पाहिजे. शांत हवी की नको? आरडाओरडा चाललाय, मुलांचा आरडाओरडा ठीक आहे, खेळत असतील. मोठ्या माणसांचं काय? मावशी कशा पाहिजे? नाही आरडाओरडा, पोरावर खेकस येणाऱ्या नाही, काळजी घेणाऱ्या, मुलांना आधार वाटणाऱ्या, ठीक आहे ना. आणि मग आपण आपलं काय काम? आई कशी पाहिजे? आई सारखी आरडाओरडा करणारी, मग हास्टव हास्टव काही झालं तरी. म्हणून मला वाटतं दुपारी ताईनीच सांगितलं, पुष्पाताई, की घरातनं येताना, घरातनं बाहेर पडले की काय, घरातल्या गोष्टी घरात, इथे आल्यानंतर शाळा, शाळा म्हटलं की शाळा. जसं इथून गेल्यानंतर घरात गेल्यानंतर शाळा बंद होते का? घरी गेल्यानंतर शाळा चालू असते. मग पोरं वैतागतात, आई तुझं शाळा बंद करतो. शाळेतली मुलं नाही, आम्ही तुझी मुलं आहोत म्हणतात ना. असं ती जी गल्लत होते ती सुधारते. पण घरातल्या समस्या घेऊन तुम्ही शाळेत गेलात तर काय होणार? तुमचं यारकार होणार ना, ते होतं ना. त्याचं पथ्य पाहिजे. आज शिरल्यानंतर मुलांना कुठलं संगीत ऐकायला मिळते शाळेमध्ये? शांतता हवी असेल तर मग काय वाजवलं पाहिजे तिथे? ध्वनिवर्धक आहे, मग तो कसा असला पाहिजे? माझा अपवाद वगळता सगळ्या शाळांमधला अनुभव असा आहे की ध्वनिवर्धक ते एकतर बंद असतात किंवा चालू झाले ते कर्कश ओरडतात, किंचाळतात. असा माझा अनुभव आहे. त्यामुळे असं जे, त्यामुळे मुलांना भीती वाटते बरं का अशा विशिष्ट आणि विचित्र आवाज आहे, घाबरतात मुलं. म्हणून समजा तुम्ही शाळेमधलं संगीत असं म्हणत असताना म्हणजे शांतता आहे किंवा प्रसन्न वातावरण आहे, यासाठी सनई वाजते शाळेमध्ये. मुलं शाळेत अगदी नवीन सुरुवातीला मुलं येत आहेत, त्यांना असं वाटतं का की शाळा म्हणजे काहीतरी काय आहे, उत्सव कार्यक्रम असं काहीतरी छान आहे असं वाटण्यासाठी जे करावं लागेल. त्यामुळे संगीत सुद्धा वाजवताना जे काय वाजायचं ते शांत, किंवा जे राग शांत आहे असे राग वाजतायत, अशी गाणी तिथे मंद स्वरात वाजतायत. त्याचा उपयोग होतो शाळेतलं वातावरण चांगलं करण्यासाठी. जे आपलं भारतीय संगीत आहे त्याचा जर उपयोग केला तर त्याने आणखी वातावरण छान होतं. आज शिरताना त्या शाळेचा रंग कसा आहे? ज्या वर्गात मी बसणार आहे किंवा ज्या गेल्यानंतर मी चालत येणार आहे तिथे चित्र काढले आहेत का? हा, कुठली चित्र आहे? माझं निरीक्षण सांगतो 90% शाळांमध्ये कार्टून्स आहेत. तो उंच मानेचा जिराफ काय काय काय, बरं ते सुद्धा ओरिजिनल त्यांची जशी आहेत तशी चित्र नसतात बरं का त्या प्राण्यांची, भलतीच काहीतरी काढलेली असतात. जे वास्तवातलं नाही त्याची चित्र कशाला काढायची? ठीक आहे ना. तर म्हणून समजा प्राणी पशु पक्षी तुम्हाला दाखवायचे आहे तर जसं त्यांना बाहेर बघायला मिळतं तसेच चित्र काढा ना. भलती सलती कशाला काढा? मी एका शाळेत गेलो तर त्या शाळेमध्ये शिरताना आतमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती शाळा जी होती ना ती मुकबधीर मुलांची होती. मुकबधीर मुलं, रत्नागिरीत मी गेलो होतो त्या शाळेमध्ये, मुकबधीर मुलांची शाळा. आश्चर्य काय म्हणजे मुलं मुकी होती, शाळा बोलत होती. शाळा बोलत होती म्हणजे काय? तुम्ही एक पायरी पण नाही, पायरी काय जे जे दिसेल
त्याच्या मुलांसाठी काहीतरी म्हणजे त्यांचं विश्व लक्षात घेऊन जे काढलेली चित्र, त्यांचं विश्व लक्षात घ्या. कार्टून नाही बरं का. या अर्थाने अजून एका शाळेत गेलो तर त्या शाळेत बघायला मिळालं की जसं आपण म्हणतो की मुलांना तुमच्या घरातल्या भिंतीवर कुठली चित्र तुम्ही लावले, सलमान खान आहे की विवेकानंद आहे की शिवराय आहे, मुलं तुमची कुठली चित्र बघत मोठी होत आहे. त्यांचा चरित्रमय कोश घडत असताना काय कुठली चित्र समोर आहे ते महत्वाचं आहे. मला त्या शाळेत बघायला मिळालं ध्रुव ध्यानाला बसलाय, श्रावण बाळ कावडीवर घेऊन चाललाय आई बाबांना. ही चित्र बघायला मिळाली मला. आता ही चित्र बघितल्यानंतर मुलांच्या मनात काय येईल? निरीक्षण करतील ना, आणि मग त्या संदर्भात 4 प्रश्न विचारतील ना. कर्जत नावावर गाव आहे 5-6 वर्षापूर्वी, कर्जत हे इथलं लोणावळ्याचं खालचं, आणि तिथे अशी 3-4 मुलं होती. हे सभागृह, त्या सभागृहाच्या 4ही बाजूला भिंतीना ताईंनी छान चित्र लावली. मग ती कृष्णगिरीची होती, ती गोरेगावची शिशुवाडी आहे. कोण जातं का मुंबईला बोरिवली वगैरे परिसरात जाता? गोरेगाव पूर्वेला सन्मित्र मंडळ म्हणून शाळा आहे. त्या शाळेचं वैशिष्ट्य सांगतो, ती शाळा आहे शिशुवर्गापासून 10वी पर्यंत. 1ली ते 10वी वर्ग आहे, शिशुवर्ग पण आहे. शाळा 2 पाळीत चालते. शाळा 2 पाळीत चालते. शिशुवाटिका 3 पाळीत चालते. काय लक्षात आलं? शिशुवाटिका 3 पाळीत चालते, जागा कमी आहे म्हणून. तर त्या शाळेचं वैशिष्ट्य आहे की ते 2 वर्ग आहेत. त्या 2 वर्गात साधारणतः दर 2 दिवसांनी मुलांना चित्र जी बघायची आहे ती बदलली जातात. 2 दिवसांनी चित्र बदलली जातात. ती त्यांनी सगळी ती व्यवस्था त्या कर्जतच्या वर्गात नेली होती. 2-3 मुलं होती त्या वर्गात. साधारणतः 8:45ला वंदनेनं सुरुवात व्हायची आणि ती मुलं त्या दरम्यान त्यांचं सगळं आवरून ती यायची. वर्ग चालू आहे, ते काय करायचे माहिती आहे? त्या कोपऱ्यापासून सुरुवात करायची आणि सगळी चित्र, पूर्ण चित्र बघत, बदललेली चित्र बघून मग बाहेर जायचे. मांडी करून बसायचे आणि असे त्या चित्रासमोर निरीक्षण करतात. मुलांना किती आवडते चित्र बघायला हे त्यावेळी मला कळलं. त्यामुळे मुलांना चित्र बघायला देणं किती आवश्यक आहे. चित्र कुठली द्यायची? भिंतीवर चित्र कुठली काढली पाहिजे जी मुलांनी दररोज बघितली पाहिजे. त्या चित्रांच्या संदर्भात एखादी गोष्ट ताईंनी सांगताय म्हणजे मग चित्राकडे बघण्याचा भाव. जसं मी त्या मुलांना विचारलं की देव काय करतात, त्याने एकाने काय सांगितलं? देव खोड्या करतात आणि म्हणून आईने बांधून ठेवलं. कृष्णा याच्यामध्ये आहे ना चित्र, ते उकळाला बांधून ठेवलंय. खोड्या करतात म्हणजे काय? हे कुणाशी रिलेट आहे? आमच्याशी नाही ना, आम्ही पण खोड्या करतो. हे मुलांचं जे भावविश्व आहे ते विश्व आपल्याला जर नीट फुलवता आलं तर त्यासाठी शाळेतलं जे वातावरण आहे. त्यामुळे चित्र कुठली काढली जातात? रंग, भिंतीचा रंग कुठला पाहिजे ठरवलं पाहिजे ना. ज्यामुळे उत्साह वाटेल, ज्यामुळे प्रकाश अधिक मिळेल असे रंग आत पाहिजे. ते जे रंग देतात किंवा जे कोणी सुचवतं त्यांना ते कळतं का? त्यांना कळतं का? काही कळत नसतंय. ही ज्याने कोणी शाळा बांधली त्यांना या शाळेत बसणाऱ्या मुलांच्या गरजा काय आहे ते माहिती असतं का? काही माहिती नाही. हे ठोकळे उभे गेलेले नुसते. सकाळी कोणतरी सांगितलं ना भारतीय कशामध्ये त्या काहीचा उल्लेख काय केला शिक्षण त्यांचं? वास्तुशास्त्र, भारतीय वास्तुशास्त्र. ते वेगळं आहे बरं का. वास्तुशास्त्र म्हणजे काय?
इमारत कशी बांधायची ते, कुठल्या कोपऱ्यात काय ठेवायचं ते नव्हे, बरोबर ना? मला असंच कळते ते. त्यामुळे ते वेगळं आहे. जसं कोकणातली घरं पाऊस किती पडतो कशी बांधली पाहिजे, हो ना? मग कौलं पाहिजे की सिमेंटचे धाबे पाहिजे? आता काय चाललंय, कोणी सांगितलं? सांगितलं कोणी तुम्हाला अशी घरी बांधायला? नाही, आमच्या आर्किटेक्टने सांगितलंय. आर्किटेक्ट कुठं राहतो? काय चाललंय? त्यामुळे असं जे भारतीय म्हणून जे आहे, आपण जिथे जन्मालो तिथलं वातावरण, तिथं वास्तू कशी हवी या अर्थाने ते चिंतन आहे. त्याचा विचार शाळा बांधताना कोण करतो? कोणीच नाही करत. म्हणून या सगळ्या चर्चेमुळे भरपूर प्रकाश आहे, स्वच्छ काय हवा आहे. तिन्ही ऋतूमध्ये कधीतरी वर्गामध्ये ऊन येऊन जातं दिवसाभरात, अशी रचना पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने रंग देणं असेल किंवा तिथली चित्र असतील वर्गातली, कायमची चित्र काढली ते काय होतात, वर्षानुवर्षी तेच चाललेलं. पण असं त्या बरोबरच्या शाळेसारखी समजा केलं तर 2 दिवसांनी चित्र बदलतं. हजारो चित्र मुलं बघू शकतात कायम एक चित्र बघण्यापेक्षा. पण किंवा 2 वर्ष तरी कुणी त्याला पैसे देत नाही मग नवीन चित्र काढायला, कमिटीतले लोक देतच नाही. म्हणून या सगळ्याचा विचार करून याच्यामध्ये खरं म्हणजे ताईचा रोल या सगळ्या रचनामध्ये हा सगळ्यात महत्वाचा आहे, मोठा आहे. की ती इतकी वर्ष तिथं काम करते, त्यामुळे तिला अडचणी काय येतात दररोज. मुलांच्या बरोबर तिथं वावरताना माझ्या अडचणी कोणी विचारता येईल का? कुणीच नाही विचारत. मग प्रकाश आहे की नाही? मुलांना चित्र काढायची आहे वर्गखोलीत, काय व्यवस्था आहे? कालचा वाघ जो आहे तो काळ्या रंगाने रंगवला पाहिजे, ज्यामुळे तिथे आम्हाला कडून एक इथं रेषा मारली की तिथपर्यंत नेता आली पाहिजे. का डिसभर पाठीवर काढायची रेषा एवढीच, आम्हाला इथं धरून तिथपर्यंत न्यायची. त्याचं काय? मग तसा काळा रंग काढला पाहिजे ना तिथे पूर्ण भिंतभर, जेवढ्या 4 भिंती मिळतील तेव्हा जेवढ्या मिळतील तेवढ्या. तर ह्या आमच्या गरज आहे. तर त्या दृष्टीने ती सगळी रचना ही मिळाली पाहिजे, पुरेसा प्रकाश पडते. त्यामुळे त्या इमारतीमधलं वातावरण जे आहे ते रंगरंगोटी कशी दिलेली आहे, चित्र कशी काढलेली आहे. भारतीय संस्कृती बघा, येणार शिक्षण जे आहे ना त्याच्यात एक शब्द वापरलेला आहे, काय? भारत केंद्रित शिक्षण. आतापर्यंत कुठलं होतं? मॅकॉले केंद्रित होतं, ब्रिटन केंद्रित होतं, इंग्रज धार्जिणं होतं. त्यामुळे त्याचं वर्णन आपण इतिहास शिकलो तो कुठला होता? पराक्रमाचा इतिहास होता. पराक्रमाचा इतिहास आपल्याला कोणी शिकवलाच नाही. आपल्याला 2047 साली जो भारत अपेक्षित आहे तर तो भारत घडवणारा तरुण यावर्षी येणार आहे आपल्या शाळेमध्ये. किती वर्षाचा? 3 वर्षाचा. 2022 मध्ये 2047 मध्ये त्याचं वय किती असेल? असेल ना 22 वर्षाचा होतो. हा, तो तरुण त्याला घडवायचं आहे आपल्याला. त्यामुळे त्या शाळेतलं वातावरण सौंदर्याने विटलेलं पाहिजे, तिथे छान वाटलं पाहिजे मुलांना शाळेत आल्यानंतर. मुलं हरणासारख्या उड्या मारत काय आहे ती तिथं, छान वास यावा म्हणून, हा कुंदडलेलं राहावं म्हणून नाही. तर या अर्थाने शिशुवाटिकेचं वातावरण, वाटिका म्हणतोय, मग मुलांना आहेत का आजूबाजूला 4 झाडं लावायला? जागा आहे का? कुंड्या तरी आहेत का? मुलं पाणी घालतायत का? त्या झाडांना जीव लावतायत का? रत्नागिरीला एक वसतिगृह सकाळच्या योजनेचं चाललं, इमारत, आणि बाहेर मैदान. तर कधीतरी तिथं राहणारी मुलं ती सतत 2-4 वर्षांनी बदलतात. कधीतरी कुठेतरी त्यांना सांगितलं की चला या वर्षी आपण झाडं लावूया, आणि त्या मुलांनी झाडं लावली. मग जोपर्यंत होते तोपर्यंत ती झाडं वाढण्यासाठी दररोज पाणी घालायचे.
मी जेव्हा 87 मध्ये त्या रत्नागिरीच्या अत्यावसरीच्या खाली तळाला आम्ही राहायचो, तर एका दुपारी एक तरुण आपली पत्नी आणि 2 मुलांना घेऊन आत शिरला आणि तो उभं राहून दाखवत होता. मी ऐकत होतो, काय सांगतोय तुम्हाला? ते झाड मी लावलं, त्या झाडाला पाणी मी घातलंय. ते पोरं बाबाकडे म्हणजे जसा काय काय पराक्रम केला बाबा, आपला बाबा, आणि त्याने ते झाड लावले आणि एवढं मोठं झाड, आणि त्याला किती नारळ आले. हे मुलांना सांगता येईल का कधीतरी की या झाडाला पाणी मी घातलंय? शाळेतल्या पाहिजे ना व्यवस्था. 12वी व्यवस्थामध्ये आहे ना, बाग, बगीचा, उद्यान, हे लिहिलेलं आहे ना. मग त्या झाडांना पाणी कुणी घातलं, कोण घालणार? मला परवा मी दाखवलं का, तुम्ही इथे बसलं, गेले 3 तिथे झाडं, 3 कुंड्या होत्या, पेल्याचं पाणी किती, पण त्यांनी त्या 3 कुंड्यांना पाणी घातलं. मला याला पण घालायचं. एक ग्लास घातला आणि परत आला, असं एकही जण नाही केला. जे पाणी ग्लासमध्ये किंवा पेल्यामध्ये होतं ते सगळंच्या सगळं पाणी एका झाडाला नाही घातलं, प्रत्येक 3 झाडांना घातलं. आता ते घालत असताना काय त्यांच्या मनात भाव असेल? त्या झाडाबद्दल काहीतरी आत्मीयता निर्माण होईल की नाही? मी ज्याला पाणी घातलंय त्याबद्दल आत्मीयता येणारच ना. हे आपल्याला निर्माण करायचंय. म्हणून या व्यवस्थांमधून जे काही आपण अशी साधन सामग्री घेऊ त्याचा किती परिणाम मुलांवर होत असतो याचा विचार केला पाहिजे. किंवा चित्र लावताना तिथे गाय आणि वासरू, ते चित्र बघून मुलांना काय वाटेल? मांजर आणि मांजरीचं पिल्लू, काय वाटेल? वात्सल्याचा जो धडा आहे किंवा वात्सल्य नावाचा जो भाव आहे स्वाभाविकपणे मुलांना, तुम्ही बघा ना, तुमच्या वर्गात एखादं मूल जे असतं तर त्याला सोडायला आई येते आणि आईच्या खांद्यावर 1-1.5 वर्षाचं बाळ असतं, म्हणजे त्या मुलाचं छोटं भावंड असतं. बाकी सगळी मुलं बघतात त्या मुलाकडे आणि काय करतात? कसं करतात? त्या प्रत्येक मुलाला त्याला स्पर्श करायचा असतो. कुणी गालाला स्पर्श करतं, कुणी हात हातात घेतं, कुणी मुका घेतं त्या बाळाचा, काही जण त्याला जाऊन अशी की कच्च मिठी मारतात. हे सगळं काय आहे? हे कुठं सहजपणे कुठं काय त्याला हे कुठलं पाहिजे किंवा हे व्यक्त झालं पाहिजे? ते शाळेत काय होतंय? घरात असं नाही वातावरण, असं घरात कोणीच नाहीये ज्यांना आम्ही असं प्रेम करावं, भांडावं, असं घरात कुठे आहे? परवा मला त्या 5वीतल्या मुलीने विचारलं, मी जेव्हा बसलो होतो आई बाबा शेजारी, ती माझ्या शेजारी, म्हणजे असं मी उडालोच. त्या 5वीतली मुलगी मला म्हणाली, या दोघांनी माझ्यानंतर दुसरं बाळ घरात का नाही आणलं? मी त्या दोघांकडे बघितलं, अरे बाप रे. आता आपल्याकडे येणारी जी मुलं आहेत ना, त्यांचं भावविश्व काय आहे लक्षात घ्या, त्यांच्या समस्या काय आहेत हे लक्षात घ्या. त्यांना आता घरात इथं काय लागतंय? आपण आलो का? त्यांना काय यावं लागतंय? घरी खेळायला नाही कोणी म्हणत, घरी कोणी खेळायला नाही म्हणत. तर त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांना या सगळ्या भावभावनांचा नीट विकास व्हावा हे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने शाळेचं वातावरण प्रसन्न पाहिजे, पवित्र पाहिजे, तिथल्या सगळ्या वावरामध्ये सहजता पाहिजे, उडतडता येण्याचं नाही. मुलांना त्या प्रतिमांना हार दररोज ताजे घातले जातात हे बघितलं. काही ठिकाणी कायमच्या त्या माळा घालून ठेवलेल्या असतात, कृत्रिम असतात, त्याला वास येत नाही, विटलेल्या पण असतात. दररोजचा जो ताजा हार आहे तो बघून मुलाला प्रसन्न वाटेल की तो वर्षभर एकच तो घातलेला जो हार आहे तो बघून प्रसन्न वाटेल. जसा दररोजचा दिवा आहे, जसं दररोजची अगरबत्ती आहे, तसं दररोजचं हार आहे. नको हार, 2 फुलं ठेवा ना त्याची. तुम्ही मुलांना सांगा ना, आपापल्या घरातले मुलं आणतात,
माझा तर अनुभव असा आहे की एवढं ज्या शाळांमधून असं वातावरण आहे तिथं मुलं पुन्हा मला ती शाळा झाली बरोबर. मला आश्चर्य वाटते कुठल्याही वयातलं मुलं असो शिशुवर्गापासून 10वी पर्यंत आम्हाला पाऊल ठेवलं की पहिल्या पायरीला नमस्कार करतात. हे कशात नाही निर्माण होतं वातावरण म्हणजे काय त्यांना हे काय वाटतं. आता जी मुलं शिशुवर्गातून 10वीत गेलीत ना तर त्यांना पहिलं दिसतं भाई भाई बसलेत का. मोठ्या मुलांना नाही वाटते हात द्यायला पण साधारणतः 5वी 6वीची मुलं येतात चप्पल बाहेर काढतात बाईंना पहिला नमस्कार आणि मग पहिला. हे जे वातावरण हे आपल्याला हवं प्रत्येक शाळेत पाहिजे. शाळा हे मुलांना मंदिर वाटलं पाहिजे. काही शाळांमध्ये फार छान मूर्ती ठेवलेली असते समोरच सरस्वतीची किंवा गणपतीची. मुलं येतात पहिलं तिथे असं सबसेल होता नमस्कार करतात मोठ वर्गात. हे मंदिर हे विद्या मंदिर. त्यामुळे असं मुलांना ज्या पद्धतीनं तुम्ही वातावरण द्याल त्याच्यावर अवलंबून आहे. आता आपल्याला बघायला काय मिळतंय मी आता गेले काही वर्ष अनुभवतोय 10वीच्या मुलांचा निरोप समारंभ बंद केला शाळांनी. का त्या निरोप समारंभाच्या दिवशी पोरं आपल्या सगळ्या शालेय जीवनाचा राग काढतात. पंखे किंवा खिडक्या बोर्ड की बोर्ड टाकतात. हे कुठून आलं हे आलं कुठून ही संस्कृती आली कुठे कोणी जोपासली. काय एवढी चीड वाटते त्यांना शाळेची त्या शिक्षणाची त्या शिक्षकांची. मी परवा एका घरी गेलो होतो. मी त्या मुलांना विचारलं काय रे शिक्षकांना मोबंडावर ठेवलेत का काय तुमची काय अपेक्षा आहे. हो तुम्ही पण ठेवलेली. तर हे काय आहे ही चीड राग ते आहे. त्याच एक पुढचं वर्जन आहे. 10वीच्या नेहरू समारंभाला मुलं असं विध्वंसक जे करतात त्याचं बीज कुठे आहे शाळेच्या पहिल्या दिवसात. तेव्हापासून ते असं साचत त्याचा स्फोट होतो 10वीच्या त्या नेहरू समारंभाच्या दिवशी. असंच आहे ना. म्हणजे मला गेल्या 5-6 वर्षात 10वीचा निरोप समारंभ मस्त झाला बरं का. असं म्हणजे होतच नाही तर ऐकायला मिळणार म्हणजे अवघडच होईल. शाळेने बंद करून झाले कार्यक्रम नाही ते तिथे गेल्यानंतर लक्षात आलं का तुमच्या त्याची सुरुवात इथे आहे. शाळा हे मंदिर वाटायचं असेल तर त्यासाठी ते जे वातावरण आहे आणि विशेषतः शिशुवर्गाचं वातावरण. पुन्हा वर्गाची शाळा जेव्हा शिशुवाटिका 2005 मध्ये तिची सुरू झाली 2005 मधला विद्यार्थी जेव्हा 10वीला पोहोचला आम्ही फक्त शिशुवाटिकेत काम करतो त्या शाळेमध्ये. पहिलीच्या वर्गाकडे आम्ही ढुंकून बघत नाही पण शिशुवर्ग 1, 2, 3 वर्ष नियमितपणे पालक सभा आणि शुद्ध शिशुवाटिका 12 दिवसांची. पालकांशी नंतर आम्ही बोलत नाही. त्यातल्या अनेक पालकांनी स्वतःच्या शिशुवर्गातून मुलं वर गेल्यानंतर हे 10 दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेतलेलं आहे. जेव्हा एखादी ताई शिशुवर्गाची आजारी पडते तेव्हा ते पालक शाळेत येतात आणि शिशुवाटिकेचा नियमित वर्ग चालवतात. शाळेसाठी वेळ देतात. प्रशिक्षित झालेले हे सगळे पालक. आणि 10वीत गेल्यानंतर पहिली बॅच जेव्हा 10वीत गेली 10वीच्या शिक्षकांनी सांगितलं या अगोदरची मुलं आणि या आत्ता ही आलेली मुलं याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. आम्हाला एकाही पालकाला कुठल्याही प्रकारची सूचना द्यावी लागत नाही. कुठल्याही मुलाची नोटीस काढावी लागत नाही. फक्त 3 वर्ष पाया हे वातावरण आपण देऊ शकतो. तर ते वातावरण देण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या इतक्या साध्या सोप्या आहेत. फार खर्च लागत नाही त्याला. आपली मनस्थिती नीट करणं आणि काही व्यवस्थापन गोष्टी लागतात. ते जो काही आपण पालक संघ असेल तर ते सुद्धा पूर्ण करू शकतात. दरवेळी संस्थेकडे गेलं पाहिजे असंही करायचं.
आपल्या पालकांमध्येच कितीतरी असे असतात की त्यांच्या त्या बुद्धीचा, कौशल्याच्या, क्षमतांचा उपयोग आपण आपल्या शाळेचं वातावरण नीट करण्यासाठी करू शकतो, पॉझिटिव्ह करण्यासाठी करतो. कुणी चांगला चित्रकार असतो, कुणी चांगला सुतार असतो, कुणी चांगला आणखीन काही तबलावादक असतो, कुणी आणखीन काही करत असतो. या सगळ्यांना जर आपण आवाहन केलं की तुमचा आम्हाला काही ना काही कौशल्य जे ते आम्हाला हवे, पुढच्या काळात याचा वापर करायला चांगला आहे. योग घातलेल्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्याचा विचार, पालकांचा पण विचार केलेला आहे. त्यांच्या बुद्धी कौशल्याचा सुद्धा मुलांच्या या विकासामध्ये भाग अपेक्षित आहे, सहभाग अपेक्षित आहे. इतकं स्पष्ट सांगितलं. म्हणून पालक असतील, शिक्षक असतील, व्यवस्थापन असेल, या सगळ्यांनी मिळून मुलांचा विकास जो करायचा आहे त्यासाठी जे आवश्यक आहे त्यासाठी लागणारं वातावरण ते दुरुस्त केलं जर आपण, ते जर सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून जर नीट केलं, मुलं शाळेत पुढे मदत येते. माझा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. 5-5 किलोमीटरवर मुलांना शाळेत आणून दाखवावं लागतं शाळा बंद आहे, शाळेला शनिवार सुट्टी आहे, रविवार सुट्टी आहे. नाही, त्यांना वाटतं की आमची शाळा बंदच होऊ शकते, आमच्या ताई शाळेतच राहतात असं त्यांना वाटतं. त्यांना वाटतच नाही की ताईंना घर आहे. कारण जेव्हा ते येतात तेव्हा ताई तिथे असतात आणि जेव्हा जातात तेव्हा अच्छा कोणाला करतात, ताईंना करतात. कारण ताई आवडत असतात, आई घ्यायला येते, निघाले. अनेक वेळा ताई बाहेर पडल्याशिवाय मुलं बाहेर पडत नाही. आई आलेली असते पण ताई काहीतरी करत असतात. ताई जेव्हा कुडून घालताय तेव्हा ते म्हणतात हा आता बंद होते, आता चला. कारण तोपर्यंत त्यांना तिथं खेळायचं असतं, वावरायचं असतं, बागडायचं असतं, काहीतरी करायचं असतं. ते स्वातंत्र्य तिथे आहे. हे स्वातंत्र्य घरी मिळालं पाहिजे. त्या संदर्भात काय करायचं ते पालकांनी शिकवलं पाहिजे. बोलू आपण, ठीक आहे, थांबायचं. रविवार साजरा झाला. धन्यवाद.